थँक्यू सो मच. आपण पाहतोय बॅटिंग टीमचा 12वा आलेला नाही आहे, 12वा खेळाडू. ओके, स्वप्नील जाधव आणि त्याच्या साथीनं प्रशांत सूर्यराव ही जोडी आता मैदानावरती दाखल झाली आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. स्वप्नील जाधवला एक सिंगल धाव इथे एकपडली गेली आणि सिंगलच्या जोरावरती धावफलकाला आता शुभारंभ होतो. लक्षात असू द्या, एक महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जे 3 संघ 2-2 राऊंड जिंकतील त्यांच्यामध्ये आपण ड्रॉ करतोय, लॉट्स करतोय. त्यामधून ज्या संघाला बाय मिळेल तो टॉप 4 मध्ये जाईल आणि जे संघ राहतील त्याच्यामध्ये आपण मॅच खेळणार आहोत. जो संघ जिंकेल तो टॉप 2 मध्ये जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. जनार्दनजी जाधव यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करू. मी विनंती करतो जनार्दनजी जाधव आपण आपला शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतो. जनार्दनजी जाधव यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. आदित्य कोंडिलकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न केला. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती इथे एक सिंगल एकपडली गेली. धावफलक यस 2 बॉलवरती 2 सिंगल, तदनंतर एक विकेट संपादित केली. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. सनी भोईर. दिशा देण्याचा प्रयत्न होता. पुश करो और खुश रहो, ही परिस्थिती इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु इथे संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा आणि दरम्यान आता डॉट बॉलची समाप्ती असताना गोलंदाज सुदर्शन राऊंड द विकेट. खोदून काढलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस पात्र वाईट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेस मोठी आहे. ओमकार जाधव पोहोचलेत आणि आता ओमकारने बॉलला अडवला. उत्तम फेक करेल, दरम्यान मिळेल ती सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅच मध्ये. सामना तुम्ही पाहताय मैदानावरती प्रियांक मॅर्विक्स विपक्ष आरबीआय इन्फ्रा स्ट्रक्चर या 2 टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न होता, माणूस होता परंतु धाडच नव्हतं. धाव इथे मिळणार नाहीये आणि धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. 3 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपन्न झालंय. दहिबली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष हनुमान चंद्रकांत गवळी हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाच्या अंती 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज होता अरबाज सी. अरबाज सी आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एरियावरती सनी भोईर. या मॅच मध्ये आता चांगला खेळ करावा लागेल. बॅटिंग करत असताना टीम आर्या इन्फ्रास्ट्रक्चर हा संघ बॅटिंग करतो. त्यांच्या विरोधात सन्माननीय सचिनजी शर्मा यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रियांक मॅथमॅटिक्स हा संघ तुम्ही पाहताय. यावेळेस देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर बॅटवरती नव्हता, त्यामुळे तुम्ही पाहताय धाव इथे मिळणार नाही. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय. 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा अरबाज सी गोलंदाजी करतोय. पहिला बॉल त्याने डॉट फेकलाय.
टॉस होता, यावेळेस देखील गोलगिरकी घेतली होती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय, पॅडवरती बॉल आदळलाय आणि ते मात्र लेग बिगवर विकेट ग्राह्य धरली गेली आहे आणि सनीला इथून परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. नवीन खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती दाखल होतोय करुणेश चव्हाण मैदानावरती आता दाखल झाले. या मॅचमध्ये चांगला क्रिकेट खेळावा लागेल करुणेशला देखील, कारण तो देखील आता 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव इथे ऍड करण्यात येईल. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल संख्या आतापर्यंत 4. संत सुरुवात म्हणावी लागेल. बॅटिंग करत असताना स्लो बट स्टडी हे समीकरण तुम्हाला आता पाहायला मिळेल. गोलंदाज अरबाज. इथे देखील फुल टॉस होता, पुन्हा एकदा पायावरती आदळलाय. दरम्यान इथे अपील झाली परंतु पंच सहमत होते. टॉपची समाप्ती होत असताना पूर्णपणे संघ बॅकफुटवरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही संघाने दाखवले जरूर, परंतु या मॅचमध्ये आता करूया मरो अशी परिस्थिती असणार. आतापर्यंत संघ हाबी ठरला. मैदानावरती प्रियांक मार्वेटिक्स हा संघ तुम्ही पाहता बॅटिंग करत क्षेत्ररक्षण करत असताना फुल टॉस होता, डाऊन साईडला टर्न केलाय, बॉल चालला मिड विकेटला. डीपमधून खेळाडू पोहोचतात, एक चिकी सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न आता चालवलाय. बघता बघता या 2 धाबा इथे देखील कंप्लीट होतात. 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. 6 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. कमीत कमी 50 ते 55 धाबा तुम्हाला भरमाबाद लागतील, कारण समोर तुम्ही पाहताय सुदर्शन जाधव आणि त्याच बरोबरीनं अभि असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. ओमकारला देखील विसरून चालणार नाही. या मागील मॅचमध्ये चांगली बॅटिंग ओमकार जाधवने केली या मॅचमध्ये. यावेळेस देखील लाईन तो भरकटलाय. गोलंदाज तुम्ही पाहता अरबाज चांगली गोलंदाजी करत होता, परंतु आता त्याला सूर सापडत नाहीये. 2 बॉल त्याने आतापर्यंत वाईट फेकलेत. जवळजवळ आतापर्यंत त्याने 6 चेंडू फेकले, त्यामध्ये 2 वाईट होते आणि आतापर्यंत 4 लिगल डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना धाबा आतापर्यंत अरबाजचा देखील जास्त खर्च केला नाहीयेत. ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे. टायमिंगच्या दरवरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर की सरळ विसावला जाऊन इथे मात्र ओमकार जाधवच्या हातामध्ये आणि आता धक्का अजून एक लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. खरं तर टाळ्यांचा खडखडाट, शिट्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ही एंट्री होती बारक्याची आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आकाश पाडाबे हा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. बारक्या नावानं तो सुपरिचित आहे, परंतु चांगला क्रिकेट आता या मॅचमध्ये खेळावा लागेल. 2 बॉलवरती 2 सिक्सर जर मारले बारक्याला तर सचिनजी दलाल साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. या वेळेला मात्र पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याला कमवायचं होतं, परंतु आता थेट तो निघून चाललाय मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. कल्पेश जाधवसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 बॉलवरती 2 सिक्सर जर मारले तर कॅश प्राइज इथे मात्र 500 रुपयाचा सचिन दलाल यांच्या बाजूतून देण्यात येईल. याच दरम्यान उदयजी जाधव साहेबांचा शुभागमन झाला. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. उदयजी जाधव आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. KPL कुळगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. 2 दिवसाचं पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 2 दिवस या स्पर्धेमध्ये बरेचसे खेळाडू असतील, प्रेक्षक वर्ग असेल, नक्की या स्पर्धेमध्ये सर्वांनी हजेरी लावली आहे. 2 दिवस ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, 2 दिवस गावासाठी आणि गावाच्या नावासाठी. षटक क्रमांक दुसरं देखील संपन्न झालं. 12 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावफलक टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत फक्त 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
सलामीला आलेला खेळाडू स्वप्नील जाधव बाद झाला. त्यानंतर संघाची परिस्थिती पूर्णपणे खालावली आहे. पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसा आता डावी ते बॅटिंग करत असताना कोसळाय जरूर, परंतु पुन्हा एकदा धावसंख्या इथे मात्र नोंदवावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे देखील त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. सुदर्शन जाधवला तुम्ही पाहताय, त्याने मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि आता प्रशांत सूर्यरावला देखील परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती गणेश जातात. जबरदस्त 6व्या क्रमांकावरती हा खेळाडू आता मैदानावरती दाखल झाला. चांगले बॅटिंग करावे लागेल याच अनुषंगाने तो आता मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज सज्ज होते, पण आता सुदर्शन या वेळेला मात्र लक्षिकच्या आय थिंक बाहेर होता. तेच पंचांनी पाहिलं, आमच्यापर्यंत इशारा केला व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाब इथे जोडली जाईल. धावफलक वेगाने पुढे सरकेल. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान सोहमजी कोंडिलकर साहेब यांचे शुभागमन झाले, त्यांचे बऱ्यापूर्वक स्वागत. KPL या स्पर्धेमध्ये पॉईंटला खेळाडू पुढे सरकतो. दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती अपघात निश्चित होता आणि आता इथे मात्र गणेशला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. गणेश आता बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. बॅकफुटला गेले, पंच केलाय, बॉल चालाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक पाठमोरा, एक सिंगल तर एक पडी, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मिळतील का पाहावा लागेल. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. 3 धाबा कंप्लीट. चेतन नवीन खेळाडू मैदानावरती चेतन आता दाखल झाले. 3 धाबा इथे एकपडल्या गेल्या आणि या 3 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतं. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता होत असताना 11 धाबा धावफलकावरती माफी असावी. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. राऊंड विकेट. इथे देखील चांगला चेंडू फेकला जातोय. गोलंदाज सुदर्शनला तुम्ही पाहताय, षटक क्रमांक तो तिसरा घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत चांगली कामगिरी तो करत असताना धावसंख्या पूर्णपणे आता स्थिरावली आहे. वन मोर डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी आता मैदानावरती करत असताना तुम्ही पाहताय सुदर्शन जाधव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची म्हणावी लागेल या मॅचमध्ये. जवळ षटक क्रमांक तिसरा समाप्त झालं आणि धावफलक आतापर्यंत टोटल 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं शुभागमन झालं ते उदयजी जाधव साहेब, आपण आपला शुभ सन्मान या मंचावरती करू. मी विनंती करतो सचिनजी दलाल साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते आपण उदयजी जाधव साहेबांचा यथोचित मान सन्मान करा.
उदयजी जाधव साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मंचावरती करतोय. त्यांच्या साथीनं रवी जाधव साहेब आपणास विनंती आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. रवी जाधव साहेबांना विनंती आहे. उदयजी जाधव असतील, रवी जाधव साहेब त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतो. आणि त्यानंतर सोहमजी कोंडेकर साहेब आपण या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये देण्यात आले ते आमचे सोहमजी कोंडेकर त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवरती आशिष वाघमारे आलेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळी देखील चांगला फटका पार मिळतो. ऑन साईडला खेळला डीप मध्ये ओमकार पोहोचलेत. बॉलला उत्तम फेक करतील. दरम्यान एक सिंगल एकपेटी गेली. दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु पुन्हा एकदा नाकार दिलं इथे मात्र कल्पेशच्या माध्यमातून. आणि एका धाब्याच्या साथीनं धावफलक 12 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. याच अनुषंगाने तुम्ही पाहताय आतापर्यंत दोन्ही खेळाडू बॅटिंग करतात. एका बाजूला कल्पेश जाधव तर दुसऱ्या बाजूला चेतन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय दोन्ही फलंदाज एकाच एनवरती होते. अपघाती ते निश्चित होता आणि आता चेतनला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. नवीन बॅटरचं नाव कळवा. आकाश राऊत. कल्पेशला तुम्ही पाहताय पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान मिडऑफचा खेळाडू पुढे सरकला. दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. तदनंतर कलेक्टिंग चांगली होती. दरम्यान 13 धाबा. बाल बचावले गेले. कल्पेश जाधव धाव मिळेल ते सिंगलच्या जोरावरती 13. यावेळी देखील बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न. इथे मात्र संपर्क नव्हता. बॅटन बॉलचा बॅटन बॅटच्या मधून बॉल मात्र स्थिरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती 10. षटक क्रमांक तुम्ही पाहताय मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष चौथं षटक घेऊन आलाय. आतापर्यंत धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय 13 या आकड्यावरती. या आपल्याला देखील 1 मोर डॉट बॉल अजून एक डॉट बॉलची समाप्ती 10. पूर्णपणे बॅकफुटवरती आता बॅटिंग करत असताना संघ तुम्ही पाहताय आर्या इन्फ्रास्ट्रक्चर हा संघ तुम्हाला बारमॅन त्याच्या साथीला त्याच्या अगेन्स्ट प्रियांश मॅथमॅटिक्स हा संघ तुम्हाला पार मिळतोय. गोलंदाजी करत असताना एका बाजूला रोहितजी शर्मा, सचिनजी शर्मा, लजितजी शर्मा यांनी बांधलेला हा संघ तुम्ही पाहताय. तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती खेळत असताना संघ तुम्ही पाहताय आर्या इन्फ्रास्ट्रक्चर. अविनाशजी बोपे यांचा संघ मैदानावरती खेळतोय. चार षटकांच्या अंती धावफलक पूर्णपणे आता स्थिरावल्या. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 13 धाबा आणि 5 विकेट 7 विकेट. तर सुदर्शन अधिकचा वेळ खर्च करू नका. लवकर निर्णय घ्या आणि लगेच खेळायला सुरुवात करा.
षटक क्रमांक 5. पहिला बॉल आडवा बाटना खेळतला लॉंग ऑनला क्षेत्रक्षे धावतोय डीप मध्ये ओमकार जाधव बॉल लागतो फेक करेल दरम्यान धाबा किती मिळतील तर मिळतील सिंगल. दुसरीचा प्रयत्न होतोय कलेक्टिंग खराब 2 धाबा इथे मिळतील का पाहावं लागेल आणि बघता बघता ही दुसरी धाव कंप्लीट झाली आहे का नाही यासाठी पंचांनी घेतला DRS. सॉफ्ट सिग्नल कळवा पंच. पंच सॉफ्ट सिग्नल आपला कळवा. OUT परत बाद. साहिल आलेत गोविंदाजी मार्क वरती. साहिल रिजगुल डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलाय. कल्पेशला तुम्ही पाहताय एक सिंगल एक पण्याचा प्रयत्न होतोय. 15 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडले गेल्या. षटक क्रमांक 5 आता मार्गस्थ. फैजल आलेत नवीन खेळाडू. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये फैजलचं नाव मोठं आहे परंतु आता ओरम क्रिकेटमध्ये देखील चांगलं खेळावं लागेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना जास्तीत जास्त डॉट बॉलची आता समाप्ती होती आहे या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. खरं तर खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघाने आज दिवसभरामध्ये दाखवला आहे परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम केलं आहे क्षेत्ररक्षण करत असताना सुदर्शन जाधव आणि त्याच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून. चांगला फटका आहे इथे देखील गोपडी सारखी बॅट फिरवली. सुदर्शन जाधव पोहोचलेत चुकी होणार नाहीये आणि आता तुम्ही पाहताय फैसला देखील परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. 9 फलंदाज सलग बाद झालेत. आता शेवटची जोडी मैदानावरती असणार आहे. बॅटरचं नाव कळवा. रुपेशजी भोईर यांचाही शुभागमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत KPL या स्पर्धेमध्ये. अपूर्व एकदा इथे एकवटली गेली. 16 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आतापर्यंत चेंडू फेकून झाले जबळ जबळ 1 to go. या वेळेला देखील फटका चांगला आहे मात्र काऊकारणाच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅबल होतो आहे. दरम्यान 2 धाबा एक पडायचा प्रयत्न चालू आहे. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि तिसरीचा प्रयत्न करतोय परंतु इथे 2च मिळतील. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 18 धाबा आणि 19 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये.
समीरजी भोपे साहेब जे उद्योजक आहेत त्यांच्याकडून सुदर्शन आणि अभिसाठी 3 बॉलवरती 3 सिक्सर जर मारले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. एकोणीस धावांचं लक्ष आहे आणि या मॅचमध्ये 3 बॉल 3 सिक्सर मारावे लागतील. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल समीरजी बोपे साहेबांकडून. परंतु आता स्ट्राईक कोण घेणार यावरती मोठं लक्ष आहे. हे सुदर्शन जाधवने सांगितलं की अभि तू स्ट्राईक घे, तू मार, दोघे वाटून घेऊ. कमतीचं वातावरण आता तुम्हाला बाहेर मिळेल कॉमेंट्री बॉक्समध्ये. कारण सुदर्शन आमचे चांगले मित्र आहेत. नेहमीच चांगला क्रिकेट सुदर्शन खेळत असतात राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी. आणि एक बाईक खरं तर सुदर्शनच्या नामावरती दापेलूची स्पर्धा गाजवली होती. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ सुदर्शन जाधवने केला. त्याच्या साथीनं अभि मैदानावरती दाखल होतो. इस गोरेगावच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॅटर सुदर्शन जाधवने सायकल जिंकली आहे. तोच खेळाडू आता मैदानावरती खेळतो. सातत्याने या संघाला पुरस्कृत करत असतात आमचे सचिनजी दलाल साहेब. अंबेशू असेल, राज क्रीडा मंडळ कुळगाव असेल, या संघावरती त्यांचा नितांत प्रेम. हे आता प्रेक्षकांसाठी एटीएम ऑन झाले. सोमजी कोंडेलकर साहेबांकडून प्रत्येक जेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. परंतु त्या हिरव्या पडद्याच्या बाहेर जेल तुम्हाला स्वीकारावं लागेल. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न फसतोय. आणि अभि ज्याला गंभीर दुखापत झाली आहे या मॅचमध्ये. चला पाणी घेऊन जा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान महबूब बैलाचे मालक महबूबचे मोठे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झाले. त्यांचाही एक संघ आज या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसणार. साहेब आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत.
धृती इलेवन या संघाचे पुरस्कर्ते बाबूजी मुंडे साहेबांचा शुभ आगमन झाले. पर्यंत मंचावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. मुकेशजी रॉय साहेब आपण आपला शुभ सन्मान मी या मंचावरती करू. सोमजी कोंडेरकर साहेबांच्या शुभ हस्ते मुकेशजी रॉय यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण मुकेशजी रॉय यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. ऑन साइडला घेतलाय पहिला जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती बॉल सीमा पार 5,000 रुपयाचा रोख रक्कम इथे मात्र लावण्यात आलंय बॅटर सुदर्शन जाधव साठी आणि पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ₹200 कॅश प्राइज होतं खरं तर आईबा कॅश साठी. ज्या प्रेक्षकाने तो जेल टिपलाय त्यांनी यायचंय ₹200 कॅश प्राइज. अकी यायचं आपण. सोमजी कोंडेरकर साहेबांकडून एक कॅश प्राइज होतं. अकी या आपण. अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा बॉलला भिरकावून दिलाय. दुसरा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा धमाका. चेंडू सीमा पार. हा षटकार. ₹5,000 कॅश प्राइज होतं. एक षटकार अजून मारावा लागेल. समीरजी भोपे साहेब जे उद्योजक आहेत त्यांच्याकडून ₹5,000 कॅश प्राइज आहे. 2 बॉलवरती 2 मारलेत परंतु आता तिसरा देखील मारावा लागेल. या मॅच मध्ये धावफलक पुढे सरकतोय. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तिसरा देखील इथे मात्र खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे बॉटम पार्टच्या मधून बॉल मात्र स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. 2 बॉलवरती 2 षटकार जरूर ठोकले होते परंतु बारक्या इथे कमबॅक करतोय आणि धावफलक आता पूर्णपणे स्थिरावलाय. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. लक्ष या मॅच मध्ये होते 19 धाबांचं. याच दरम्यान सतीजी पाटील यांचं देखील शुभ आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून KPL हे पर्व तुम्ही पाहता. दीपकजी इरमाळी यांचंही शुभ आगमन झाले. विनंती आपण मंचावरती या. कुलगावचे ग्रामस्थ दीपकजी इरमाळी आपला विनंती आपण मंचावरती या. आपला मनपूर्वक स्वागत. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज पोहोचलेत आणि आता इथे काय ड्रॉप. अरबा सीला तुम्ही पाहताय. एक सिंगल इथे एकपटी गेली. धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 13. एकोणीस धावांचं लक्ष. अजूनही 6 धावा. यावेळी देखील चपळून आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न परंतु इथे तर सुपला शॉट मारायचा होता सुदर्शन जाधवला परंतु नाही जमलं. दरम्यान धाव मिळणार नाही.
अजूनही जिंकण्याकरिता 6 धाबांची आवश्यकता. यावेळेस देखील अडबा बाट खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या वरून बॉल मात्र निघून चालला सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. बाईच्या स्वरूपात चौकार होतो. स्वामी 11 टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर निर्वा 11 टीमचे कॅप्टन निर्वा टायटन्स. आणि याच्यातून जो संघ जिंकेल त्या संघानं यायचं आपण. चला संघ मालक आपण या तिन्ही संघाचे संघ मालक. स्वामी 11 टीमचे संघ मालक रुपयेची थोरात साहेब आपण या. त्यानंतर निर्वा टायटन्स संघाचे संघ मालक आपण या. सोहमजी कोंडेकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं आईबा जेलसाठी. संदीपजी माने आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. हे संघाचे मेंटोर आहेत. फुलटॉस होता इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाले त्या मॅचमध्ये. आता समीकरण उरलंय. 19 धाबांची गरज होती. ऋषिकेश आलेत. 2 धाबांची गरज आहे जिंकण्याकरिता. दिगंबरजी जाधव यांच्याकडून जर स्वप्नीलने विकेट हॅट्रिक संपादित केली तर त्यांच्यासाठी 5000. स्माईल चेहऱ्यावरची सर्व काही सांगून जाते स्वप्नील जाधव. सुरेशजी पवार साहेब त्यांच्या साथीनं संजयजी राठोड यांचाही शुभागमन झाले. विनंती मंचावरती या आपलं मनपूर्वक स्वागत. षटकार आहे आणि सुरेशजी पवार आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय सचिनजी दलाल यांच्याकडून हे सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेत. सुरेशजी पवार यांचा शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत.